अभिनेता राहुल सोलापूरकरच्या विरोधात ठाकरे गटानं आंदोलन केलेलं आहे। शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरे गट आक्रमक झालाय। कार्यकर्त्यांनी राहुल सोलापूरकरच्या प्रतिमेला जोडे देखील मारले। पोलिसांनी या कार्यकर्त्यांना थांबवण्याचा देखील प्रयत्न केला होता। त्यानंतर आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते राहुल सोलापूरकर याच्या विरोधामध्ये आंदोलन करतायत। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य यांच्याकडून। अजिंक्य, ठाकरे गटाचे कार्यकर्ते राहुल सोलापूरकरच्या घराच्या दिशेने निघालेले। तर पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतो। ठाकरे गटाचे कार्यकर्ते राहुल सोलापूरकरच्या घराच्या दिशेने निघालेले आहेत। याआधी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केले। तसंच राहुल सोलापूरकर याच्या प्रतिमेला जोडे देखील मारण्यात आलेले आहेत। त्यानंतर आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते राहुल सोलापूरकरच्या घराबाहेर आंदोलन करणार आहेत। बाईक रॅलीनं ठाकरे गटाचे हे कार्यकर्ते राहुल सोलापूरकरच्या घराच्या दिशेने निघालेले आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य यांच्याकडून। अजिंक्य, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आता राहुल सोलापूरकरच्या घराच्या दिशेने निघाले। हो, आत्ताच काही वेळापूर्वी कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जे आहे ते आक्रमक आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाची जी प्रमुख मागणी होती ती राहुल सोलापूरकर जे आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची नाक घासून माफी मागावी, अशा प्रकारचं आंदोलन करण्यात आलं। आणि आता हे आंदोलन झाल्यानंतर ठाकरे गटाचे पदाधिकारी जे आहेत ते राहुल सोलापूरकर यांच्या घराच्या दिशेने निघालेले आहेत। खरं तर या ठिकाणी पुणे पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। मात्र पोलीस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची झटापट होण्याची या ठिकाणी शक्यता आहे। राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी, अन्यथा त्यांच्या तोंडाला काळं फासण्यात येईल, अशा प्रकारचा आक्रमक इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। आता आपण थेट पाहतोय की शिवसेनेचे पदाधिकारी आणि शहर प्रमुख जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि पोलीस आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची जी आहे ती झटापट सुरू झालेली आहे। आपण पाहतोय पोलिसांकडून या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, तर झटापट या ठिकाणी चालू आहे। कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झाले।